चला जय हनुमान कोशीर सेटअप युअर फिल्डिंग. टॉस जिंकला तो मात्र पळसरी टीमने आणि निर्णय घेतलाय तो मात्र बॅटिंग करण्याचा. मी विनंती करेल मच्छिंद्रजी हजारे यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्योजक जगतातलं फार मोठं नाव प्रसादभाई देसाई उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. प्रसादभाई देसाई अगदी सुधागड तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मच्छिंद्रजी हजारे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह दिलं जाते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. इस मॅचला एकीकडे होईल सुरुवात आणि या ऐकूयात आवाज या पहिल्या इनिंगसाठी सुमधुर आवाज. खरं म्हणायला गेलं तर नेक्स्ट मॅच देसाई पाडाची आहे आणि शिवम मला माहिती आहे की प्रसादभाई उपस्थित झालेत आणि त्याच मैदानावरती एकत्रितरित्या शिवम लोभी असतील किंवा आम्ही असू त्याच मैदानावरती एकत्रितरित्या समालोचन करण्याची संधी आम्हाला मिळाली होती. परलीचं ते मैदान कोण विसरे आणि तोच आवाज आता मात्र पुन्हा एकदा या मंचावरती तुम्हाला ऐकायला मिळेल. शिवम लोभी. यस, थँक्यू संदीप सर. दोस्ती ग्रुप आयोजित एवन जोडी चषक आदरणीय सन्माननीय सुधाकरभाऊ घारे आणि सन्माननीय जगदीशदादा देशमुख यांच्या मैत्री खातीर उभारलेलं क्रिकेटचं देखणं स्वप्न सत्यात उतरत असताना गेली 2 वर्ष ही स्पर्धा अगदी सुखरूपरित्या पार पडली आणि या वर्षी 3ऱ्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत असताना त्याच जोशात त्याच थाटामध्ये आणि त्याच उत्साहानं नवीन उमेदीनं उभारलेली स्पर्धा आपण वासरेखोंडा विभागामध्ये यशस्वी होताना पाहता. या स्पर्धेतील आजचा 2रा दिवस. मी शिवम लोभी माझ्या समालोचनाला सुरुवात करतो. प्रतिपचंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता साहुष्णो शिवशैष्या मुद्रा भद्राय राजते. ही राजमुद्रा तुम्हा आम्हाला देणारे राजे शिवछत्रपती शिवरायांच्या चरणी मी नतमस्तक होतो. पाठीवरती तुफान घेऊन जे वादळ सह्याद्रीनं अनुभवलं, ज्यांचा पराक्रम पाहून इंद्रायणी भीमाई गैवरल्या आणि त्यांच्या डरकालीनं दिल्लीचं तख्त हादरायचं, ज्यांचं नाव ऐकताच औरंग्याला घाम फुटायचा, ते छत्रपती संभाजी महाराज यांना देखील त्रिवार मानाचा मुजरा. गेम इज ऑन. सेकंड राऊंडमधील पहिला सामना. पहिलाच बॉल लिव्ह करण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेत असताना बॉल शॉर्ट थर्डमॅनमध्ये बॉल अचूक पकडलाय, फेकलाय. इथून मात्र मिळते पंच सांगत असताना लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धावेचा श्री गणेशा करणारा पहिली धाव धावफलकावरती. पहिल्याच बॉलमध्ये लिव्ह करण्याचा अटेम्प्ट होता. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहिलं स्टार टेनिस वर्ल्डची प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल लिव्ह करण्याचा प्रयत्न बॅटर वसंत होलाच्या माध्यमातून. कॅप्टन अमोल दरेकर ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल कॅप्टनच्या विरोधात. गोलंदाजांना चांगला फेकलाय. ऑफस्टिकची लाईन योग्य रीतीनं अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. 4 ओव्हरची मॅच आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 बॉलमध्ये फार चांगली गोलंदाजी अद्याप तरी आपण पाहताय. रोहितच्या विरोधात स्विचिटचा फटका खेचण्याचा प्रयत्न. अमोल दरेकरची ओळख आहे, परंतु कर्तृत्व सातत्यानं सिद्ध करणं मैदानावरती फार महत्त्वपूर्ण आहे आणि इथून थोडा एलिमिनेशन जुळलेला नाही. बॅट आणि बॉलचा कोणत्याच प्रकारचा संपर्क होत नाही. इथून निर्धाव चेंडू. इट्स अ डॉट बॉल. 3 बॉलमध्ये धाव संख्या 1 वरती थांबली आहे. रोहितचा बॉल पुन्हा एकदा शरीरभेदी. हा बॉल शरीरावरती वेगानं बॉल आदळतोय. फलंदाजाचं स्टान्स खऱ्या अर्थानं अचूक लाईन लेंथमध्ये कंट्रोल ठेवत असताना गोलंदाजी मार्कवरती रोहित फार अप्रतिम गोलंदाजी, प्रेमात फाडणारी गोलंदाजी. तमाम क्रीडा रसिकांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण सहर्षमय स्वागत करूयात. आदेशजी मसे आपण जरा मंचाशी संपर्क साधा. आदेश सर. बॉल नंबर 5 इथे लिव्ह केलाय. फलंदाजांना माहिती आहे थोडा अचूक बॉल फेकण्याचा प्रयत्न होता, परंतु दिशा खराब आहे बॉलवरती. लाईन लेंथ इथे खराब टाकत असताना थोडंसं अतिरिक्त धाब्याचा बोनस दिलाय गोलंदाजी मार्कवरती. रोहितनं धावसंख्या 1 पुढे जाते. शुभम ठाणगे सांगत असताना 2 या आकड्यावरती.
खोलात टाकला बॉल, फटका चांगला आहे जमिनीला समांतर. इथून मात्र मिस फिल्डिंग, नशिबाचा चौकार येत असताना काऊ कॉर्नर झोन मध्ये इथून मात्र येतोय नशिबाचा चौकार. आजच्या दिवसामध्ये देखील त्यांच्याकडून माहिती आहे या स्पर्धेमध्ये टॉस जिंकून सर्वप्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय हा सर्वप्रथम स्वीकारलाय तो पलसथरी टीमनं. अनोखा निर्णय ते दाखवावं लागेल रडारमध्ये. बॉल P1 चा षटक आहे. फायदा घेत असताना अमोल दरेकरच्या बॅट मधून येत असताना डीप स्क्वेअर लेग मध्ये येतोय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा, A1 चषकाचा ब्रँडेड चौकार. A1 जोडीचं हे चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहताय. जबरदस्त मेहनत आयोजकांची आणि त्यांनाच मिळालेली खऱ्या अर्थानं अनेक जणांची साथ आणि त्यातूनच उमटलेलं हे नेत्रदीपक आयोजन. नंबर 2 जीवन बॉलिंग मार्क वरती पहिल्या षटकामध्ये शेवट थोडासा खराब राहिला रोहितचा. सुरुवात तर फार चांगली होती. हेच सर गोलंदाजाचं जीवन आहे क्रिकेटच्या पटलावरती. कारण ज्यावेळी गोलंदाज एक एक बॉल चांगला फेकतो ना तिथून त्याला शेवट देखील चांगला करावा लागतो. गोलंदाजाचा एखादा खराब बॉल त्याच्या पूर्ण मेहनतीवरती पाणी सोडत असं. याच तुम्ही उत्तर पहिल्या षटकामध्ये पाहिलं. इथे देखील हा बॉल बीट झाला बॅटर वसंत होला. वसंत होलाला हे मैदान खऱ्या अर्थानं पंच सांगत असताना व्हाईट बॉलचा इशारा आहे. फलंदाज जर बीट झाला होता परंतु दिशा इथे खराब होती गोलंदाजाची जीवनची. पहिला बॉल निर्धाव आणि त्यानंतर हा व्हाईट बॉल. वसंत होलाला हे मैदान माहिती आहे. मैदानावरती कशा रीतीने धावा येऊ शकतात हे देखील सर्व काही माहिती आहे पलसधरी संघाला. आणि इथून त्याचा फायदा घेणं फार गरजेचं आहे. एक बॅलन्स टार्गेट सेट करणं देखील फार गरजेचं आहे. कारण धाव संख्या आहे ती अद्याप तरी 11 अंकावरती. 4 ओव्हरची मॅच. जीवनचा बॉल पुन्हा वेगवान बॉल स्लॉट मध्ये होता. हा बॉल व्यवस्थित बॅट वरती नाही. फलंदाजाचा फेकी इथे खराब आहे. या चुका तुम्हाला महागात ठरतात कारण उत्तरार्धाच्या खेळामध्ये पूर्वार्धाच्या खेळामध्ये केलेल्या चुका उत्तरार्धाच्या खेळामध्ये महागात ठरतात. पंच सांगत असताना 22च्या स्वरूपामध्ये इथून रन मिळते ती पूर्णपणे 2 22च्या धावा एक्स्ट्राच्या धावा फार महत्वपूर्ण ठरू शकतात. याच पद्धतीचं हे उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तर आपलं काम चांगल्या रीतीने पकडतोय मैदानाच्या आतमध्ये परंतु त्याला क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं फार गरजेचं आहे. कारण क्रिकेट खेळ जरूर बॅट आणि बॉलचा आहे परंतु तुमच्या खेळाडूंच्या चुका या तुम्हाला महागात ठरत असतात. याच उत्तर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. जीवन नेक्स्ट बॉल अनफे विलेजंड कडून डान्सिंग डाऊन द विकेट पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न होता. इथून निर्धाव चेंडू होते. चांगला बॉल फेकलाय. बॅट्समनला फॉलो केलं. बॅट्समन अगोदर स्टेप आउट करण्याचा प्रयत्न केलाय. तिथे लाईन मध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न केला जीवननं आणि तिथे तो यशस्वी देखील झाला. वेगानं षटक फेकण्याचा प्रयत्न जीवनचा स्लॉट मध्ये बॉल फटका आहे. क्षेत्ररक्षक थोडासा जजमेंट मध्ये त्यानं सावधान पावित्र्य राखलं. चांगली फेकी अचूकरित्या बॉल फेकला. इथून एक सिंगल मिळेल धाव फलकावरती. सिंगलला धाव संख्या अलवार पद्धतीनं पुन्हा एकदा एकेरीनं पुढे जाते. धाव संख्या आहे ती 14. 4 ओव्हरची मॅच. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारला आणि तो बॅटिंगचा निर्णय स्वीकारत असताना सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये बॅटिंग करतोय टॉस जिंकून पलसधरी संघ. स्लॉट मध्ये बॉल अगदी दिशाहीन बॉल. बॉल लेग ब्रेकच्या स्वरूपामध्ये बॉल पडल्यानंतर बाहेर टाकण्याचा प्रयत्न. गोलंदाज योग्य रीतीनं बॉल टाकलाय. गुडलेच्या स्पॉट वरती हा बॉल होता. अमोल दरेकरच्या बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाही. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित मेल झुलत नाहीये. इथून कॅप्टन डिपार्ट अमोल दरेकरच्या माध्यमातून. जीवनचा बॉल पुन्हा एकदा व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. जमिनीला गरंगलत बॉल चालाय स्क्वेअर लेग मध्ये. दुसरीचा प्रयत्न करायचा होता. अटेम्प्ट होता वसंतचा
परंतु थांबवलं अमोल दरेकरनं. इथे एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगल क्रिकेटची लाईफ लाईन. इथून रन मिळते एक. ओव्हर नंबर 2चा देखील खेळ संपलाय. पंच सांगत असताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले अति 7.90च्या इकॉनॉमीनं 15 या धावसंख्येवरती. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये तिसरं षटक येईल प्रगतीपथावरती. या ऐकूया डीजेच्या सुंदर ध्वनी लहरी. जी देसाई या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मी मच्छिंद्रजी हजारे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण पंकजी देसाई यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सुधागड तालुक्यात मॅन ऑफ द सिरीज अगदी मी जवळून पाहिलेलं आहे क्रिकेट. पहिली बाईक जर कोणाच्या नावावर असेल तर ती पंकजी देसाई आणि त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय केला जातोय. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित अजितजी देसाई आहेत त्यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. त्यानंतर आदरणीय अजितजी देसाई यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यावेळी झालाय. विकी मोरे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी अजितजी देसाई यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय उमेशजी देसाई उपस्थित आहेत यांचा सुद्धा सन्मान करण्याची विनंती. उमेशजी देसाई सर. फार चांगली मॅच आपण पाहतोय. ई गटातली सेकंड राऊंडची पहिली मॅच. उमेशजी देसाई यांचा सन्मान. सगळ्यात महत्वाचं आहे देसाई पाड्याच्या सगळ्याच मान्यवरांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स कडे. नक्कीच संदीप सर, पंकजदादा देसाई यांचा आभार मानावं तितकंच कमी, कारण परली सारख्या विभागामध्ये परली ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये समालोची A1 क्वालिटीचा अमोल दरेकरचा हा ब्रँडेड षटकार. आणखी एक षटकार जर अमोल दरेकरच्या बॅटमधून आला तर या स्पर्धेचे आयोजक म्हणायला गेलं तर दोस्ती ग्रुपचे सर्व बाबू गारे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. नक्कीच या स्पर्धेमध्ये अजूनही 3 बॉलमध्ये 3 षटकार आपण पाहिलेच नाहीयेत आणि त्याच पद्धतीनं आपण पाहता या स्पर्धेचे मुख्य आयोजक बाबूदादा गारे यांच्या शुभ हस्ते तिसरा जर षटकार आला कॅप्टन अमोल दरेकरच्या बॅटमधून तर 500 रुपयांचा कॅश प्राइज. तिसरा येईल का इथून पुलचा फटका. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड नव्हता कॅचसाठी. रोहित शॉर्ट अप खऱ्या अर्थानं रनअप क्षेत्ररक्षकाचा राहिला. इथून दुसरीच्या प्रयत्नामध्ये वसंत होलाला मात्र आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल कॅप्टन अमोल दरेकरसाठी. इथून 1 रन कंप्लीट होईल. दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती वसंत होला होतोय बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नागेश उघडा बॅटिंग मार्क वरती जातोय. तिसरा येईल का काय असे शंका होती. तिसरा लगातारचा षटकार.
2 लगातारचे षटकार आले होते कॅप्टन अमोल दरेकरच्या बॅट मधून. शुभम ठाणगेनं माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली की अजूनपर्यंत 3 लगातारचे षटकार या एवन चषकामध्ये आलेच नाहीयेत आणि कदाचित तो येईल का अशी शंका होती. पण तिथून चांगला बॉल हर्षलच्या माध्यमातून कमबॅकिंग डिलिव्हरी आता आल्या मागील बॉल वरती. हर्षलचा बॉल फुल टॉस अमोल दरेकर साठी या खऱ्या अर्थानं बोनस होता. बोनसला केले कबूल. पाठवला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमा पार. दॅट्स यूज. अप्रतिम षटकार. खरं तर या इनिंगचा जर आपण विचार केला तर 4 बॉलमध्ये केवळ एकच धाव होती. परंतु थांबला, संयम दाखवला मैदानाच्या आतमध्ये अमोल दरेकरनं आणि तिसऱ्या षटकामध्ये सेट होण्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये घेत असताना खरं तर रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो वेल मात्र नक्की बदलते. आता वेल बदलले. अमोल दरेकरच्या बॅट मधून धावा येत आहेत. चांगला बॉल यावेळी आणि विनंती करेल देसाईपाडा टीम इथे उपस्थित झाले. कानाव टीम चला आपणास विनंती की आपण मध्यंतराला आपला टॉस केला जाईल. काही नियम तुमच्यासाठी सुद्धा सांगून देतो. अगदी ही गटातली मॅच चालू आहे सेकंड राऊंडची, परंतु आजच्या लॉट्सला या ठिकाणी सुरुवात होईल आजच्या पोलला. आणि पुन्हा एकदा सांगतो की टॉस हा मध्यंतराला केला जाईल. मध्यंतराला जो कॅप्टन हजर असेल आणि जो गैरहजर असेल या दोन्हींच्याकडे लक्ष द्या. जो गैरहजर असेल त्याला टॉस विन दिला जाणार आणि जो हजर असेल त्याला टॉस विन दिला जाईल. निर्णय घेण्याची ताकद त्याच्याकडे दिली जाईल. आयोजकांचा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय. 3 षटकांमध्ये धावसंख्या आहे 36. 12च्या इकॉनॉमीनं. पहिल्या षटकामध्ये रोहितनं पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ धावा खर्च केला. इकॉनॉमिकल स्पेल 9 धावा त्यानं खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये केवळ जीवननं धावा खर्च केल्या, टोटल 4. परंतु तिसरं षटक फार घातक ठरलंय हर्षलचं जय हनुमान पोशीर संघासाठी. आता इथून कमबॅक करावं लागेल. 3 षटकांमध्ये 36. किमान 50-55 पर्यंत पोहोचवण्याचा मानस या मॅच मध्ये आता आखला असेल. मी तर म्हणेल पलसाई पलसरी टीमनं देखील. परंतु या डेथच्या षटकामध्ये स्लॉकच्या षटकामध्ये जितेश वरती ठेवलेली जबाबदारीचं खऱ्या अर्थानं ओझं व्यवस्थितरित्या पार पाडेल का मैदानाच्या आतमध्ये जितेश यावरती देखील लक्ष आहे. नागेश उघडा ऑन स्ट्राइक. गावठाण यांकडून खांडपे विलेज यांकडून गोलंदाजी मार्क वरती अंतिम या सत्रातील षटक घेऊन येतो जितेश. इथे मात्र लाईन मध्ये मिस्टेक केले. हाफ ट्रॅकर बॉल फुलचा धमाका. लॉंग लेग सीमा पार पाठवलाय बॉल. नागेश उघडाच्या बॅट मधून येतोय. आकाशाला गवस निघालणारा संघर्षमय षटकार. कमॉन डीजे. जर पाहत असाल तर स्क्रीनवरती आपण पाहताय टोटल 28 या धावसंख्येवरती तो खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये बॉलची पूर्तता करा. आणि त्याच दरम्यान आणखी एक फलंदाजाची साथ हवी होती अमोल दरेकरला आणि तेच सिद्ध करत असताना नागेश उघडा मैदानाच्या आतमध्ये वन डाऊनच्या भूमिकेमध्ये. क्रिकेटमध्ये ही भूमिका फार अव्वल दर्जाची राहिली आहे. खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीनं या नंबरवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. आज आपण ग्रामीण पातळीवरती पाहत असताना देखील लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटमध्ये वन डाऊनची भूमिका देखील फार महत्त्वाची आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती करत असताना नागेश उघडानं पहिल्याच बॉलमध्ये ठोकलाय मोठा षटकार. प्रेशर झलकत असताना मैदानाच्या आतमध्ये यंगस्टर टॅलेंट जितेश
खरं तर जय हनुमान पोशीर संघाचं कौतुक करावं तितकंच कमी आहे. या वर्षीच्या हंगामामध्ये वाकस टुर्नामेंटमध्ये यशस्वीरित्या त्यांचा खेळ राहिला. थोडे बॅड पॅच मध्ये ते देखील होते. इथून आता रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद व्हावं लागेल. कॅप्टन डिपार्टला थोडी संधी देण्याचा प्रयत्न आहे. दुसरा धक्का रनआउटच्या स्वरूपामध्ये. एकही धक्का मी तर म्हणेल एकही फलंदाज कोणत्याही वैयक्तिक गोलंदाजाला बाद झालेला नाही या मॅच मध्ये. हे देखील फार महत्वपूर्ण आहे. 2 रनआउटचे धक्के जिथून वसंत ओलाला देखील बाद व्हावं लागलं. तब्बल 4 निर्धाव बॉल खेळून वसंत ओला रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. त्यानंतर नागेश उघडानं स्वतःच काम केलं मैदानाच्या आतमध्ये मी तर म्हणेल. 2 बॉल मध्ये 6 धावा खर्च करतो माघारी परतला. संघासाठी तुम्ही धावा जमवताना ते फार महत्वपूर्ण असतं क्रिकेटमध्ये. आखूड टप्प्याचा बॉल बॅट्समन सेट आहे आणि दाखवत असताना अमोल दरेकर फुल ठरलाय सक्सेसफुल. ब्युटिफुल साऊंड ऑफ द बॅट. इथून मात्र रात्रीचा येतोय हा धमाका. अमोल दरेकर कॅप्टन डिपार्ट इथून येतोय षटकार. बॅट्समन अमोल दरेकरच्या बॅट मधून टीमचा संघनायक टीमचा सरसेनापती कसा असावा ना याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अमोल दरेकरच्या बॅटमधून आणखी 2 षटकार आले तर बाबूजी गारे यांच्याकडून मात्र तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज कंटिन्यू राहील अमोल दरेकरसाठी. बॅक टू बॅक 3 षटकार आणि अतुल देशमुख यांच्याकडून सुद्धा बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी अमोल दरेकरला 500 रुपये. आता एक तर आलाय बाबू, परंतु अजून 2 आले तर मात्र हे 500 रुपये अमोल दरेकरच्या खिशामध्ये जरूर पाहायला मिळतील. नक्कीच 2 षटकार या षटकामध्ये आपण पाहताय. वैयक्तिक पहिला षटकार आला या षटकामध्ये अमोल दरेकरच्या बॅट मधून. या मॅच मधील या सत्रामधील 4था षटकार वैयक्तिक अमोल दरेकरच्या बॅट मधून. 3 लगातारचे षटकार पारितोषिकांच्या वर्षाव आपण पाहत असताना इथे थांबलाय. रनअप मध्ये अडथलाय. थोडासा प्रेशर आहे कारण समोर एक मोठा फलंदाज आहे आणि अशा अवस्थेमध्ये यंगस्टर टॅलेंटला आपला वैयक्तिक चांगला खेळ दाखवणं फार गरजेचं असतं. इथून एक षटकार आलाय. तिथून आता थोडं कमबॅक करावं लागेल जितेशला. जितेशचा बॉल लाईन चेक केली जाईल पंच सांगत असताना जयजी पवार सर सांगताय तिथे अतिरिक्त धाव. व्हाईट बॉल नाही का एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव. पहिल्याच बॉल मध्ये षटकार त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद त्यानंतर षटकार पुन्हा एकदा व्हाईट बॉल. प्रेशर आणि प्रेशर या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असताना जितेश ऑन स्ट्राइक. अमोलच्या बॅट मधून वॉट अ शॉट. आजच्या रात्रीतील मादक सौंदर्य दाखवणारा कॅप्टन अमोल दरेकरचा होईल आणखी एक मैदानाच्या बाहेर ब्लास्ट. येतोय षटकार. कमॉन डीजे. धावा येतच नव्हत्या. तो कॅप्टन स्वतःला थांबवलं आणि थांबवत असताना संयम क्रिकेटमध्ये किती महत्वाचा आहे याचंच उत्तर दाखवत असताना कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट अमोल दरेकर अक्षरशः अल्ला बोल करतो या मॅच मध्ये गोलंदाजांवरती. जितेशचा बॉल फटका फसला. इथून जजमेंट चांगली आहे. शॉर्ट थर्डमॅन मध्ये जबरदस्त फिल्डिंग एक नंतर कंप्लीट केली आहे. इथे चुकीच्या दिशेने थ्रो झालाय का परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद जरूर झालाय. परंतु इथून अमोल दरेकर ऑन स्ट्राइक आहे. हे पलसदरी संघासाठी फार महत्वपूर्ण आहे.
व्यवस्थित बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. चांगला बॉल फेकला अंतिम क्षणी. शेवट गोड करत असताना इथून एक रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र ओव्हर थ्रोच्या धावा मिळतील टोटल. सीमा पलीकडे चाललाय बॉल. हा पंच सांगत असताना 6 धावांचा बोनस पुन्हा एकदा मिळत असताना पलसरी टीमला इथे दुष्काळात आणखीन एकदा चुकी करत असताना टीम जय हनुमान पोशीर इथून मिळतायत बोनसच्या स्वरूपात 6 धावा. टोटल 4 षटकांचा खेळ संपलाय. पूर्वार्धाच्या खेळामध्ये टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारला होता. अनोखा निर्णय. खरं तर सर्वप्रथम हा निर्णय घेण्यात आला या स्पर्धेमध्ये. याचा कॅप्टन अमोल दरेकरनं बॅटिंगचा आणि तिथे जमवल्या त्या टोटल 65 धावा. आता येणारे 24 बॉल 66 या भल्या मोठ्या धावसंख्येचं आव्हान ठेवलंय. येस, जाऊया टॉसकडे. अर्थातच जय हनुमान देसाई पाडा आणि त्याच्या विरोधात नागेश्वर मित्रमंडळ खानाव या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. मी विनंती करेल आमचे जगदीशभाई देशमुख यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. या आपण A1 जोडीमधलं महत्वपूर्ण स्थान अगदी ज्यांच्या विद्यमानाने स्पर्धा या ठिकाणी सजली जाते. जगदीशभाई देशमुख, नागेश्वर मित्रमंडळ कानाव आणि त्याच्या विरोधात जय हनुमान देसाईपाडा टीम. कॉल आहे देसाईपाड्याचा. टॉस जिंकला जय हनुमान देसाईपाडा. आपला निर्णय फिल्डिंग करण्याचा निर्णय. वेळेला एक प्रश्न जरूर घेऊन जाईल. अर्थातच आयोजकांवरती असलेलं एक नितांत प्रेम आहे, परंतु खांडपीच्या मैदानावरती सलग 3ऱ्या पर्वामध्ये तुम्ही खेळताना दिसून येत आहे. काय सांगाल एकंदरीत? मी पहिला आयोजकांचं धन्यवाद करील की आम्हाला इथं सलग 3 वर्ष खेळायला चान्स भेटतोय आणि लास्ट टाइम इथं आम्ही नंबर मारला होता आणि ह्या वर्षी देखील आम्ही नंबर मारण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर खानाव टीमकडे जाऊयात. नागेश्वर मित्रमंडळ खानाव टॉस गमावलाय. टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय? टॉस जिंकला असता तर आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. तुम्ही सुद्धा खानाव टीम मला वाटतं गत वर्षाच्या पर्वामध्ये या मैदानावरती खेळताना दिसून आले होते. या वर्षी आहात. या वर्षी आयोजनामध्ये काही बदल आठवत आहेत का? यावर्षी आयोजन खूप छान आहे. गेल्या वर्षी सुद्धा छानच होता. यावर्षी दोघांनाही शुभेच्छा असतील, परंतु आयोजनाच्या नंतर या ठिकाणी घेऊन जायला आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊयात. अर्थातच आयोजनाचा विचार करायला गेला तर पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी आणि सलग 3ऱ्या पर्वात आपण पाहतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक जरूर पाहायला मिळते आणि या बाईकसाठी आता प्रत्येकाचा प्रयत्न जरूर असेल. अर्थातच नेक्स्ट मॅच मध्ये एक घमासान जरूर पाहायला मिळेल. अगदी द लेजेंड क्रिकेटर पाहायला मिळतील. एकीकडे जय हनुमान देसाईपाडा टीमचे पंकज देसाई आणि दुसरीकडे नागेश्वर मित्रमंडळ खानावचे मच्छिंद्र पाटील. फार मोठा संघर्ष या 2 संघादरम्यान तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आपण जाऊया या मॅचकडे. अर्थातच ई गटातली मॅच आहे सेकंड राऊंडची. काय संघर्ष केलाय अमोल दरेकरने मैदानात आणि या संघर्षाची एक नांदी जरूर मैदानात पाहायला मिळते. त्याच दरम्यान सन्माननीय उत्तमजी देशमुख यांचं आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होते. त्यांचं देखील मी मनापासून हार्दिक सहर्षमय स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. A1 जोडी चषकामध्ये उत्तमजी देशमुख यांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. अमोल दरेकरनं पहिल्याच सत्रामध्ये तब्बल 49 धाव्यांचे इनिंग साकारले. संदीप सर, अर्थातच एका धावेने थोडा अर्धशतकापासून तो बॅकफुटवरती जरूर पाहायला मिळतोय, परंतु एकीकडे पाहायला गेला ना उत्तमजी देशमुख यांचं मंचावरती आगमन झालं. एक नवं चैतन्य जरूर पाहायला मिळत आहे. परंतु त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याकडे जर तुम्ही पाहायला गेला ना तर मला एका व्यक्तिमत्वाची जरूर आठवण येते. उत्तम सर, मोनालिसा ज्या वर्षातून एकदाच हसायच्या, परंतु तुमच्या चेहऱ्यावरती ते स्मित हास्य जरूर सातत्यपूर्ण आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं.
ही खरी तुमची ओळख आहे. जे आहे ते स्पष्ट सांगतो, कारण हे फार मोठं वैशिष्ट्य मी जाणलं तुमच्या माध्यमातून. कारण ज्यावेळी ते हसतात ना, अगदी स्मित हास्य असतं, परंतु समोरच्याला अगदी आपल्या प्रेमात पडावं असं ते हास्य आहे. जाऊया मॅचकडे. गोल्डन स्पॉट वरती बॉल फेकलाय, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज कैलास. पहिला बॉल यावेळी डॉट आलाय. रणनीती आखावी लागेल. आज मैदानात आपण पाहतोय ना, जर्मन पोशीर टीम कालच्या रजनीमध्ये उद्घाटनीय सामना पळसाई माता पळसदरीच्या वाट्याला आला, ती विजयी पताका त्यांनी झलकवली. आजच्या या गटातून जर विचार करायला गेलं तर जर्मन पोशीर टीमने दैदिप्यमान विजय साकारला, परंतु तदनंतर आता मोठा संघर्ष त्यांना धावसंख्येसाठी करावा लागतोय, कारण शॉर्ट टर्म क्रिकेट अनुभवत आहे. पहिल्या फेरीतले 5 षटकांचे सामने आहेत, दुसऱ्या फेरीत आपण 4 षटके अनुभवतोय आणि तिसऱ्या फेरीत 3 षटके या ठिकाणी अनुभवायला मिळतील. परंतु इथे आता जशा पद्धतीत बरसला होता सूरज कोंडिलकर, तो त्यालाच मैदानावरती बरसावं लागेल. आणि इथे समालोचकाला दिलं गेलेलं हे सूरज कोंडिलकरच्या बॅट मधलं उत्तर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय. खणखणीत सूरज कोंडिलकर ब्रँडेड सिक्सर. जगदीश भाई, पुढच्या वर्षी ही स्पर्धा मला वाटते कमीत कमी आपल्याला 15 दिवस खेळवावी लागेल, 15 रजनी. कारण आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 40 संघांचा सहभाग आहे आणि त्यातही अजून 40 संघ वेटिंगला आहेत. म्हणजे पुढच्या वर्षी 15 दिवस तर नक्की स्पर्धा घ्या, मी तर म्हणेल. चांगला स्ट्रोक यावेळी सूरज कोंडिलकर बरसतोय. अमोल दरेकर जसा बरसला त्याला दिलं जाणार हे उत्तर आहे गोलंदाज. यावेळी मात्र कैलास सपकून मार खातोय. बॅक टू बॅक टीम. या सूचनेकडे लक्ष द्या. बॉल पाठवा मैदानात प्लीज. पुन्हा एकदा सूचित करतो, आजच्या लॉर्ड्सला सुरुवात होईल. तुमच्यासाठी 2 रिव्ह्यू असतील, एक तर रनआउट आणि दुसरा वेस्ट साइड म्हणजे बिमरसाठी. आणि 55 जर कधी वाटलं तर मात्र ते रिव्ह्यू कधीही घेऊ शकतात, याची नोंद घ्या. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे, तुम्हाला बॉल कोणत्याही वेळी फुटू दे किंवा बाहेर हरवू दे, अशा वेळी नवीन बॉलच तुम्हाला मैदानात दिला जाईल, याची नोंद घ्या. सुरुवातीला बॉल तुम्हाला चॉईस असेल, नंतर बॉल आयोजकांकडूनच दिले जातील, त्याच्यावरती तुम्हाला ॲग्री व्हावं लागेल. चला जाऊया मॅचकडे. बॅक टू बॅक 2 षटकार आलायत. तिसरा षटकार यावेळी येईल का सूरज कोंडिलकरच्या बॅटमधून? पहिली षटकार हॅट्रिक या स्पर्धेतली होते का? परंतु इथे मात्र फटका सजवलाय. डीप एक्स्ट्रा रिजन बॉल जाईल तो मात्र 4 धावांसाठी चौकार. केला तर पलसदरी टीमचा 13 धावांवरती होता. 12 बॉल मध्ये 13 धावा आल्या होत्या. तदनंतर तुम्ही पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकात 19 आल्या आणि त्याच्यावरती चौथ्या षटकात जितेशने जी गोलंदाजी केली, तब्बल 29 धावा खर्च केल्यात. म्हणजे विचार करा, यावेळी तब्बल 48 धावा या 12 बॉल मध्ये आल्या. चांगला बॉल
सूरज कोंडिलकरला सध्या मैदानावरती टिकून राहणं गरजेचं आहे, कारण एकीकडे अमोल दरेकरची वादळी खेळी आपण साकारली आहे आणि त्याच साकारण्यात मात्र मोठी फटकी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. 18 बॉल त्याने फेस केली 24 बॉलमध्ये आणि 49 धावसंख्येची ती वादळी खेळी त्याने साकारले. अफलातून बॅटिंग लाईन अमोल दरेकरची पाहायला मिळाली. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले पहिल्या षटकाच्या अंती 17 आकड्यावरती. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या दरम्यान शंकरजी देवघरे साहेब आणि त्याचबरोबर शिवा राजपूत हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. दोन्ही मान्यवरांचं एवन जोडी चषकामध्ये सहर्ष स्वागत. हा मनीष आणि स्वागत केलंय ते मात्र या बॅटरने त्याच्याही बॅट मधून येतोय. अमोल दरेकरच्या गोलंदाजीवरती पहिल्याच बॉलला खणखणीत दणदणीत षटकार. डीजे अजय अतुल आज तुमचं खरोखर मनस्वी कौतुक करेल. काय खरं म्हणायला गेलं ना तर माहोल फार चांगला क्रिएट केलाय तुम्ही. फार चांगली वाजंत्री आज डीजे अजय अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. अजयजी घरात आणि अतुलजी घरात. अगदी ऑपरेट केलं जाते डीजे अक्षय दुलेंच्या माध्यमातून. फार चांगलं ऑपरेटिंग त्यांचं पाहायला मिळत आहे डीजेच्या माध्यमातून. जाऊया मॅचकडे. फटका सजवलाय जरूर अलॉंग दी कार्पेट. डीप मिड विकेटचा खेळाडू चेंडूखाली येईल. एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकती आहे. जाऊन पोहोचले 24. विचार करायला गेला तर स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतो शुभम टाणगे. शुभम आम्हाच्यापर्यंत जरूर माहिती पोहोचवतात की 16.50च्या सरासरीने प्रतिषटक धावा कुटायच्या आहेत त्या मात्र पोशीर टीमला, परंतु पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्यात. म्हणजे पहिलं षटक थोडंसं आशादायी ठरलं आहे. परंतु पाहूया इथे अमोल दरेकरच्या पहिल्या बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर दुसऱ्या बॉलवरती स्ट्राईक रोटेट झालाय. सूरज कोंडिलकर ऑन स्ट्राईक. चांगला फटका. यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग. गती स्लो केली, मी तर म्हणेल धीमी गती, आणि यावेळी आला एक खणखणीत दणदणीत पुन्हा एकदा षटकार. बॉल द्या मैदानात. ठरवलंय आज दोन्ही टीमने जितके बॉल आणले तितके घालून द्यायचे. आयोजक पण सक्षम आहेत त्या बाबतीत. आल्याच मला काल सांगितलं प्रत्येक बॉलवरती प्रत्येक बॉल गेला तरी हरकत नाही, परंतु नवीनच बॉल. ही दोस्ती ग्रुपची किमया आहे खरं म्हणायला गेलं तर. या षटकाराने फार मोठ्या आशा पल्लवित केल्या. टोटल मात्र जाऊन पोहोचले आहे 30 या आकड्यावर. चांगला बॉल.
पुढं आता कमबॅक करतोय अमोल दरेकर. पाहायला गेला तर एक गोलंदाजी करत असताना होणाऱ्या चुका, जसं शिवम मगाशी म्हटले की पूर्वार्धात केल्या जाणाऱ्या चुका उत्तरार्धात महागात ठरतात आणि तसा प्रकार सध्या पाहायला मिळालाय. परंतु इथे अमोलचा बॉल आणि इथे फटका सजवलाय सूरजने. इथे दोघांच्या मधून बॉल रवाना होतोय अगदी साईड स्क्रीन आणि त्याच्यावरती येतोय चौकार. आणखी एक दर्जेदार बॉल यावेळी पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 यावेळी येते समाप्ती पदावरती. पहिला विचार करायला गेलं तर अगदी 33 धावा 12 बॉल मध्ये येणं अपेक्षित असताना 34 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे 16.50 ची सरासरी होती, तिला पूर्णत्व जरूर दिलाय. आता 16च्या सरासरीने या धावा कुटायच्या आहेत. म्हणजे येणारे 12 बॉल आणि गरज असेल ती 32 धाव संख्येची. जोडी सुद्धा मैदानावरती तशीच आहे. म्हणजे आता पहा ड्रिंक ब्रेक जरूर झालाय, थोडासा कानमंत्र सजवला जाईल आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. तोपर्यंत देऊया डीजे अजय अतुल अक्षय दुले यांना एक संधी. बॉल आणि गरज असेल ती आता 32 धाव संख्येची. म्हणायला गेलं तर 5 मोठ्या फटक्यांची मॅच आहे, परंतु इथे प्रत्येक बॉल निर्णायक ठरणार आहे. चांगला फटका, यावेळी मात्र परतीचा प्रवास. वेट अँड वॉच करायचं होतं, कारण म्हणायला गेलं तर समीकरण तेच होतं पोशीर टीम साठी मोठी फटके घ्यायचे. परंतु यावेळी पहिल्या विकेटचं पतन होतंय. परतावं लागेल नितीनला. थँक्यू. विकेटचं पतन धोका जरूर आहे, परंतु आता मागच्या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच रोहित ऑन स्ट्राइक. फटका सजवलाय, परंतु इथे सिंगल रोटेट केलाय रोहितने. सिंगलच्या माध्यमातून टोटल पुढे सरकली आहे 35 या आकड्यावरती. तर बॉल शिल्लक आहे 10 आणि करायच्यात 31 धावा. आव्हान थोडं कठीण आहे, परंतु जर 12 बॉल मध्ये 34 होऊ शकतात
तर 12 बॉल मध्ये 32 व्हायला हरकत नाही. म्हणजे इथे अजूनही 10 बॉल शिल्लक आहेत. गरज असेल ती आता 31 धाव संख्येची. चांगला फटका यावेळी मात्र स्टँड अँड डिलिव्हर. अगदी फटका सजवलाय आणि अगदी त्याला डिलिव्हर करत असताना बॉलला दिशा दिलीये सूरज कोंडिलकरने. खणखणीत येतोय षटकार. ठरवलंय आज, काही काळजी करू नका. अमोल दरेकरने जितके बॉल घालवले तितके सूरज कोंडिलकर म्हणतो मी सुद्धा घालवणार. प्रयत्न तोच आहे दोन्ही टीमचा. येणारे 9 बॉल आणि 25 धाव संख्येची गरज आहे. फार मोठा संघर्ष आपण पाहतोय. चला जाऊया मॅच कडे. श्रेयस गोलंदाजीला आहेत. एक धाव तर कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले आहे. 42 या आकड्यावरती संघर्ष पाहतोय. अगदी तोफेचे गोळे आगीचे गोळे मात्र मैदानात पोकले जात आहेत. बाउंड्रीच्या बाहेर मोठी फटके, परंतु या सिंगलने टोटल पुढे सरकते आहे 42 या आकड्यावरती. अजूनही 8 बॉल शिल्लक आहेत. 24 धाव संख्येची गरज आहे. अर्थातच 4 मोठे फटके. चांगला बॉल. श्रेयसनी मात्र कार्य जरूर केलंय. डॉट बॉल जसे येतील तसं प्रेशर क्रिएट होईल तो मात्र पोशीर टीम वरती. पळसदरी टीम ज्यांनी पुढच्या 2 षटकांमध्ये ज्या 49 धावा कुटल्या ना, त्या धावा पोशीर टीमला महागात ठरल्या. जिथे मात्र हर्षू आणि जितेश यांनी गोलंदाजी केली होती. पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकांमध्ये धावा होत्या त्या फक्त 13. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळालाय. फार मोठी करामत आता मैदानात आहे. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. येणारे 6 बॉल आणि आता 24 धावा संख्येची गरज आहे. शेवटच्या षटकात मात्र पलसदरी टीमच्या 29 धावा येऊ शकतात. तर पोशीर टीमला संधी आहे या धावा कमवण्याची. परंतु आता गोलंदाजीला कोण येईल हा प्रश्न निर्माण झालाय पलसदरी टीमच्या बाबतीत. अमोल दरेकर चर्चा मसलत करणार, परंतु मीटिंग करू नका ही विनंती आहे प्रत्येकाला. चला पलसदरी टीम विनंती आहे. 6 बॉल आणि 24 धाव संख्येची गरज आहे. हे 2 डॉट बॉल आहेत ना, या सामन्याचा निर्णय बराच काही सांगून जातोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नागेश उघडा. तमाम क्रीडा रसिकांची या मैदानावरती हजेरी लागली आहे. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत करूयात. A1 जोडी चषक 2025 आदरणीय सुधाकर भाऊ घारे आणि आदरणीय जगदीशभाई देशमुख यांच्या नावाची स्पर्धा दोस्ती ग्रुप आयोजित A1 जोडी चषक 2025 सामन्यात एक कलाटणी जरूर पाहायला मिळते. आता 6 बॉल आणि गरज असेल
24 धाव संख्येची. नागेश उगडा पहिला बॉल फेस करेल तो मात्र सूरज कोंडिलकर. फटका फुलर लाईनचा आणि इथे गोल्डन विकेट ऑफ दिस इनिंग. सामना किशात टाकण्याची जय्यत तयारी या ठिकाणी केली आहे ती मात्र पलसाई पळसदरी टीमने. ठोक तुटीचे थर्ड अंपायर साठी रेफर करण्यात आले. तिसरे ऑफिशियल यस वेस्ट हाईट साठी मात्र या ठिकाणी चेक केलं जाईल. आहे फेअर डिलिव्हरी आहे. परतावं लागेल यावेळी सूरज कोंडिलकरला. ऐन मुख्याच्या वेळी वाजली गेलेली घंटा आहे. आता यातून सावरण्यासाठी बॅटर निखिल आज खरं म्हणायला गेलं तर चमकण्यासाठी दिवस रात्र तुमची आहे मी तर म्हणेल. परंतु आता सूरज कोंडिलकरचा परतीचा प्रवास पळसाई पळसदरी टीमला मात्र या ठिकाणी सूचित करून देतोय की अगदी विजयाच्या आम्ही समीप पोहोचलोय. निखिल आलाय बॅटर. आता या बॉल वरती सूरज कोंडिलकर विचार करत असेल जर फटका माझा षटकारात कन्वर्ट झाला असता तर याही बॉल वरती माझ्या बॅट मधून षटकार आला असता. परंतु इथे आता चुकी झाली. आता एकच धाव परंतु आता इथे येणारे 4 बॉल आणि 23 धाव संख्येची गरज आहे. म्हणजे 4ही मोठे माल्टी हिट द्यावे लागणार आहेत. फटका सजवला जातोय परंतु इथे मात्र या मॅचला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. इथे दुसऱ्या धावेसाठी फलंदाज होईल बाद. तर मोठं टार्गेट आहे कारण खरं म्हणायला गेलं तर या क्षणी बदल जरूर पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत मंदार. आणखी चांगला बॉल परंतु वाईड आलाय. वाईडच्या मदतीने धावसंख्या पोहोचली आहे 45 आकड्यावरती. 3 बॉल 21 ची गरज आहे. परंतु आता इतकी मोठी चुकी गोलंदाज करेल का हा प्रश्न जरूर आहे. चांगला फटका रोहितच्या बॅट मधून डीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय खणखणीत षटकार.
ती मात्र तिसऱ्या बॉलवरती ओपन केली गेली गोलंदाजाच्या माध्यमातून आणि हा सामना विजयी पताका आता पळसाई पळसदरी टीम झलकवताना जरूर दिसेल. लास्ट बॉल दिस मॅच. या ठिकाणी हा सामना जिंकलाय तो मात्र पळसाई पळसदरी टीमने. अभिनंदन आणि खरोखर एक चांगला संघर्ष